नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला चाळीसगावच्या प्रतीक्षाताई पाटील यांच्याविषयी माहिती सांगणार आहे म्हणण्यापेक्षा त्यांची एक पोस्ट व्हायरल झालेली आहे। सगळेजण म्हणजे ती वाचत आहेत, ती खूप चर्चेत आलेली आहे। तर सगळ्यांच्या म्हणजे प्रतिक्रिया पण येत आहेत त्याच्यावर। आणि प्रतीक्षाताईंना म्हणजे काय सांगितलेलं आहे, प्रतीक्षाताई म्हणजे काय होत्या, कोण होत्या याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार। प्रतीक्षाताई या एक शाळेमध्ये मुख्याध्यापिका होत्या। त्यांचे मिस्टर क्लास 1 अधिकारी, वडिलांकडची परिस्थिती चांगली, म्हणजे ते कुठल्या तरी मोठ्याच पदावर होते। असं सगळं असतानाही ते म्हणजे स्वतःला वाचवू शकल्या नाही। त्याची त्यांना खूप खंत वाटलेली आहे, त्यांना खूप दुःख झालेलं आहे आणि त्यांनी शेवटची ही पोस्ट लिहिलेली आहे। त्यांचं वयाच्या 24व्या वर्षी लग्न झालं होतं आणि लग्नानंतर 3च वर्षात त्यांना म्हणजे कॅन्सर झाला आणि कॅन्सर म्हणजे जिभेवर फोड आल्यामुळे जीभ कट करावी लागली। जीभ कट केल्यामुळे त्यांना बोलता आलं नाही। त्यांना खूप दुःख झालेलं असणार आहे आणि त्या दुःखाच्या भरातच त्यांनी एक पोस्ट लिहिलेली आहे। ती पोस्ट खूप म्हणजे असं चर्चेत आलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की आपली तुलना कुणाशीही करू नका, मस्त जीवन जगा, जो बी काही वेळ मिळतो तो वेळ आपल्या म्हणजे चांगल्या कामासाठी वापरा, असं त्यांचं म्हणणं आहे आणि आनंदात जगा। तर सर्व माता भगिनींना म्हणजे महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि एकच सांगायचं आहे की त्या ताईच्या म्हणण्याप्रमाणे आपली तुलना कोणाशीही करू नका आणि चांगलं जीवन जगा, आरोग्यमय जीवन जगा। म्हणजे पैसा हेच सर्वस्व नाही, हेही त्यांना म्हणायचं आहे। तर आपलं जर आरोग्य नीट राहिलं तर आपण पुढचे काही दिवस आनंदात जगू शकतो। तर आरोग्याची काळजी घ्या, आहार व्यवस्थित ठेवा, व्यायाम, अशा सगळ्या गोष्टी जर केलात तर तुम्ही नक्कीच म्हणजे फिट राहाल आणि तुमचं जीवन आरोग्यमय राहील। आता मलाही शुगर झालेली आहे, पण शुगर झाली म्हणजे काही एवढं नाही, सगळ्यांनाच आजकाल नॉर्मली शुगर बीपी चालूच असते। तर मलाही झालेली आहे, पण माझी शुगर कमी होत नव्हती। पण मी एक वेलनेस फिटनेस सेंटर जॉईन केलेलं आहे। त्याच्यामुळं माझ्या तब्येतीमध्ये फरक पडलेला आहे। मला म्हणजे असं बरं वाटायला लागलेलं आहे, शुगर पण कमी झालेली आहे आणि शिवाय माझ्या चेहऱ्यावरही थोडंसं म्हणजे जे वांगाचे डाग होते ते थोडेसे कमी झालेले आहेत। थोडंसं चेहऱ्यावर ग्लो आला आहे असं मला वाटतं। अजून तेवढं नाही, पण आता मी जास्त दिवस झालेले, 15 दिवस झालेले आहेत। 15 दिवसामध्ये बराच मला 1-2 किलोचं वजन पण कमी झालेलं आहे। आणि अशा प्रकारे म्हणजे आहार आणि व्यायाम या सगळ्या गोष्टी करून तुम्ही फिट राहा, आनंदी जीवन जगा आणि मस्त राहा, स्वस्थ राहा। पुन्हा एकदा महिला दिनाच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा।